कोकणातील नगर परिषद निवडणुकीत पराभवानंतर नितेश राणे आणि रवींद्र चव्हाणांमध्ये चर्चा. नारायण राणेंनी प्रचार केला असता तर चांगलं यश मिळालं असतं, चव्हाणांचं वक्तव्य. मालवणचा निकाल लागला तरी भाजप शिवसेनेचा वाद संपेना. काही लोकांमुळे नारायण राणेंना साईड ट्रॅक केला गेला. युतीसाठी आम्ही हात जोडून विनंती केली पण झाली नाही, निलेश राणेंचा आरोप. 16 जानेवारीनंतर निलेश राणेंचा बोलविता धनी कोण होता हे सांगणार. निवडणुकीत पैसे कुणाला पुरवले, कुणाला धमक्या दिल्या हे सांगणार. भाजपवरील डाग पुसून काढणार, नितेश राणेंचं वक्तव्य. जागावाटप पूर्ण होईपर्यंत युतीच्या अधिकृत घोषणेची घाई नको. राज ठाकरेंची भूमिका. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत माहीम, शिवडी, विक्रोळी, भांडूप, जोगेश्वरी, दिंडोशीतील जागेचा पेच काय. जागावाटपासंदर्भात मातोश्री आणि शिवतीर्थवर बैठकांच्या फैरी. आज रात्री उशिरा पुन्हा बैठकीची शक्यता. मराठी बहुल भागासाठी ठाकरे बंधूंचं जागावाटप अंतिम टप्प्यात. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना शुभेच्छा. मात्र राजकारणात दोघांनी एकत्र येणं ढोंगीपणा. ठाकरे बंधूंच्या युतीवर चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. ठाकरे बंधूंचं नाटक नाही तर प्रीती संगम म्हणून भाजपच्या पोटात दुखतंय. संजय राऊतांचा निशाणा. तर हा भीती संगम म्हणत नवनाथ बन यांनी डिवचलं. मला ताकदीची गरज नाही, ताकद नसतानाही कामं करतो. फडणवीसांच्या वक्तव्यावर मुनगंटीवार स्पष्टच बोलले. तर चंद्रपुरात भाजपमुळेच भाजप उमेदवाराचा पराभव. मंत्रिपद न दिल्याच्या मुनगंटीवारांच्या नाराजीवर किशोर जोरगेवार यांचा पलटवार. सुधीर मुनगंटीवारांच्या भूमिकेशी सहमत. प्रदीर्घ अनुभव असलेल्यांना पक्षानं मानसन्मान दिला पाहिजे. विजय वडेट्टीवार यांचं भाष्य. बीएमसीसाठी येत्या 2 दिवसात भाजप शिवसेनेत जागा वाटपाबाबत बैठक. 150 जागांवर निर्णय. उर्वरित 77 जागांबाबत अजूनही पेच कायम. तर मुंबईत शिवसेना 125 जागा लढवण्यावर ठाम. मुंबईत 100% महायुती होईल. आम्ही एक पाऊल मागे जाऊ. शिवसेनाही एक पाऊल मागे जाईल. बावनकुळेंची माहिती. पुणे पालिकेसाठी सतेज पाटील आणि अजित पवारांची रणनीती. पुण्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतात का, यावर सतेज पाटील यांची अजित पवारांसोबत फोनवर चर्चा. सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नाशिकमध्ये हतबलता. युतीच्या चर्चेसाठी नरहरी झिरवाळ, हिरामण खोसकर, समीर भुजबळ वेटिंगवर. 5 मिनिटं तरी वेळ द्या. खोसकरांकडून महाजनांना विनवणी. मात्र चर्चेविनाच महाजन मुंबईकडे रवाना. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याबाबत लवकरच घोषणा. अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचं बोलणं झालंय. तुतारीचे उमेदवार घड्याळावर लढणार. दत्ता धनकवडेंचा दावा. कुणासोबत युती करायची हे शरद पवार ठरवतील. आमचे उमेदवार तुतारी चिन्हावर निवडणूक लढतील. पुणे मनपाबाबत प्रशांत जगताप यांची स्पष्टोक्ती. मुंबईतील हवेच्या प्रदूषणावरून उच्च न्यायालयाचं पालिका आयुक्तांना समन्स. उद्याच्या सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश. मुंबईतील ढासळलेल्या हवेच्या गुणवत्तेवरून हायकोर्टाकडून सुमोटो याचिका दाखल.